पुढची बातमी पाहूयात। उद्घाटनापूर्वीच मेहकर पोलीस ठाण्याला तडे गेलेत। मेहकर पोलीस स्टेशनच्या आधीमध्ये इमारतीचं बांधकाम निकृष्ट दर्जाचं पाहायला मिळतंय। निकृष्ट काम झाकण्यासाठी कंत्राटदाराकडून भिंतीला चुना सुद्धा लावण्यात आला। कोट्यवधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या मेहकर पोलीस स्टेशनच्या इमारतीला उद्घाटनापूर्वीच तडे गेल्यानं जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीने या संदर्भातली बातमी प्रसारित करताच बांधकाम कंत्राटदारानं चुना लावून आपलं पाप झाकण्याचा प्रयत्न सुद्धा केला। त्यामुळे शहराला सुरक्षित ठेवणारे पोलीस कर्मचारी सुरक्षित असल्याचं चित्र या निमित्तानं उपस्थित झालं। बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर शहरामध्ये मेहकर पोलिसांसाठी एक मोठी इमारत बांधण्यात आली। कोट्यवधीचा खर्च झालाय, मात्र या इमारतीचं बांधकाम निकृष्ट दर्जाचं करण्यात आलंय। आपण या इथं इमारतीवर पाहू शकतो। हा संपूर्ण मेहकर पोलीस स्थानकाची नव्या इमारतीचा परिसर आहे आणि या इमारतीवर मोठमोठे या ठिकाणी तडे गेलेले आहे। मंत्री या संपूर्ण इमारतीचं उद्घाटन करणार होते, तत्पूर्वीच जय महाराष्ट्राने या संपूर्ण इमारतीचं बांधकाम निकृष्ट दर्जाचं झालं असं दाखवल्यानंतर कंत्राटदार कंपनीकडून या ठिकाणी थातूर मातूर पद्धतीनं चुना लावून हे संपूर्ण निकृष्ट दर्जाचं बांधकाम जो आहे तो लपवण्याचा प्रयत्न केलाय। आपण या समोरच्या बाजूला पाहू शकतो कशा पद्धतीनं या संपूर्ण इमारतीच्या या प्रमुख जो बेस असतो या इमारतीचा, त्या बेसच्या इमारतीवर अशा पद्धतीनं चुना लावून हे संपूर्ण भेगा जे आहेत पडलेल्या या इमारतीला हा लपवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। एकंदरीतच इतक्या मोठ्या प्रमाणावर निकृष्ट दर्जाचं बांधकाम झालंय आणि गृह विभागामार्फत हे संपूर्ण बांधकाम होत असताना देखील यावर कुणाचंही नियंत्रण नाहीये का, असा एक मोठा प्रश्न जो आहे या निमित्तानं उपस्थित केला जातोय। प्रफुल्ल खंडारे, जय महाराष्ट्र न्यूज, बुलढाणा।